येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नुकतीच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे। महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत। राज्यात सर्वाधिक चुरशीची लढत ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुजय विखेंविरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके अशी काटेकी टक्कर पाहायला मिळाली। येत्या 2 दिवसात म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। त्याआधीच उमेदवारांकडून आपला विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधताना कमीत कमी 2 लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। निवडणुकीतला मला धाकधूक नसते, कारण तेवढा माझा कॉन्फिडन्स असतो, आत्मविश्वास असतो। तुम्ही पाहिलं असेल, मतदान झाल्यानंतर सुद्धा मी एकदम रिलॅक्स होतो। आज पण तुम्हाला एकदम रिलॅक्स दिसला असेल। मी कधी आकडे मोड करीत नाही, कधी कागद काळे पण करीत नाही, कारण मला एक खात्री आणि विश्वास असतो। मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा एक 6 महिने सांगितलं होतं मी कमीत कमी 50,000 मतांनी निवडून येईन। एका विजय आपलं ज्या वेळेस निवडणुकीच्या सभेत सुद्धा सांगितलं होतं, तसं या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीर केलेले आहे कमसे कम 2 लाख। त्यामुळं मला कुठल्या निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही। मला कुठल्याही निवडणुकीची चिंता नसते। मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या 6 महिने आधी देखील 50,000च्या फरकाने निवडून येणार असल्याचं मी सांगितलं होतं आणि आता लोकसभेमध्ये देखील कमीत कमी 2 लाख मतांच्या फरकाने निवडून येईल असा विश्वास निलेश लंके यांनी व्यक्त केला। परंतु आता अहमदनगर दक्षिण लोकसभेचे चित्र हे 4 जून रोजीच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।